आपण जे आता बघताय आनंद विहार मध्ये येण्याचा हा मेन डोर आहे. किती सुंदर आहे आल्या आल्या यात्रेकरूंना बसण्यासाठी. कारण इथं आपल्याला जे प्रोसिजर आहे रूम भेटण्यापर्यंतची त्याला थोडा वेळ लागतो. वेळ म्हणजे कसं ऑफ सीझन मध्ये लगे भेटेल आपल्याला ती रूम. आणि जर नसेल तर ते बसण्यासाठी लॉन्च किती छान बनवलं होतं. आपल्याला मंदिरात जाण्यासाठी संस्थांची बस आहे अवेलेबल आणि किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. आपली शतपावली आपण असंच कंटिन्यू करूया. जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंय की आपण आज शेगाव येथे आलेले आहोत आणि शेगावमध्ये आपण आनंद विहार येथे चेक इन केलेलं आहे. आता जवळपास सायंकाळचे 6:20 झालेत. थोडंच वेळ झाला आम्ही इथं चेक इन करून. तर मी तुम्हाला आपलं जे आनंद विहारचा जे परिसर आहे थोडा ते दाखवतो आणि त्यानंतर आपण जाऊया जेवण करण्यासाठी. इथल्या भक्तिनिवासमध्येच एक अन्नाचं म्हणजे अन्न छत्र आहे इथं, तिथं जाऊन आपण प्रसाद वगैरे घेऊया. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की जे आनंद विहार आहे तिथल्या जे भक्तिनिवास 4 क्रमांक आहे तिथला C2 नावाचा आपला हे रूम भेटलेला आहे. इथं 6 मेंबरसाठी आहे मित्रांनो. चला आपण आपला आता आनंद विहारचा टूर करूया कसं आहे काय नाही. हे पाठीमागे जे मी दिसतंय मित्रांनो आनंद विहार मध्ये जाण्याचा रोड आहे. मी माझ्या मोबाईलच्या बॅक कॅमेरानं शूट घेतो आता सर्व काही. आनंद विहारामध्ये आता जसं आपण प्रवेश घेतला सर्वात पहिले बघा तुम्हाला बोर्ड दिसल नोंदणी रूम कार्यालय आणि त्यानंतर असं छान असं इथे एक सर्कल आहे. त्या सर्कलमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण बैठकची जी व्यवस्था आहे ते केलेली आहे आपल्याला इथं. मी तुम्हाला ऍक्च्युली दाखवतोय. हे बघा सिटिंग अरेंजमेंट आहे टोटल. आणि इथं विठ्ठल रुक्माईची अशी एक छान अशी मूर्ती आहे. तर हे आनंद विहारामधला जे परिसर आहे तिथला एरिया आहे. विठ्ठल रुक्माईची मूर्ती बघू शकता किती छान आहे. आणि सकाळी आपण चेकिंग केल्याच्या नंतर रूम जे अलॉट होतात आपल्याला मी ते दाखवतो तुम्हाला. हे सर्व आता भाविक आलेले आहेत लोक. हे बघा इथं जावं लागेल तुम्हाला आणि इथं रूम वगैरे बुकिंग करायची आपल्याला. आणि एक फॉर्म मिळतो. मला ॲक्च्युली फॉर्म नाही घेता येते. तर इथं गेल्याच्या नंतर तुम्हाला एक फॉर्म भेटेल. तुमचं आधार कार्ड आणि कंपल्सरी आहे जे जे नातेवाईक आलेले आहेत ते. आणि आपल्याला इथून रूम अलॉट झाल्याच्या नंतर आपल्याला या मार्गाने भक्तनिवास जे आहे टोटल तिकडं जायचंय. आपल्याला या ठिकाणाहून रूम अलॉट होतील आणि त्यानंतर जे भक्तनिवास आहे ते इकडं जाण्याचा मार्ग आहे हा. टोटल इथे 11 भक्तनिवास आहेत आनंद विहारमध्ये आणि मी तुम्हाला दाखवतो. हे बघा श्री गजानन महाराज संस्थान शेगाव मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम तुम्ही बघू शकता. महाराजांची जी आरती वगैरे ते सर्व टाइम टेबल लावलेले तिथं. आणि आता आपण असंच पुढे जाऊया. हे बघा जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी असं व्हीलचेअरची वगैरे सुविधा पण आहे आपल्याला इथं. आणि आता तुम्ही इथं बघू शकता जे आपल्याला महाराजाचं जर दर्शन करण्यासाठी जायचं असेल तर इथं बस सेवा आहे. तर त्याचा टाइम वगैरे तुम्ही झूम करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता. आणि इथं बसण्यासाठी अशी व्यवस्था आहे. आपल्याला थोडा वेळ लागतो बस येण्यासाठी. आपण इथून डायरेक्ट आपल्याला महाराजाच्या दर्शनासाठी बस भेटेल. तर चला आपण अजून समोर जाऊया. भक्तनिवास क्रमांक 1 हे बघा भक्तनिवास क्रमांक 1. तर हे आहे भक्तनिवास क्रमांक 1. त्याच्यानंतर तिथे एक नॉमेनक्लेचर लावलेलं आहे भक्तनिवास 2 म्हणजे 2 आणि 3 या मार्गाने आहेत. असंच कंटिन्यू मित्रांनो 4, 5, 6 आणि त्याच्यानंतर इकडे हे लास्टचं भक्तिनिवास आहे 10 नंबरचं जे आपण आता चालू झालेलं बघितलं होतं भक्तनिवास क्रमांक 10 आणि संलग्न त्याच्या आहे 11 नंबर. 10 आणि 11च्या इंटरमिडिएटच आपल्याला भेटल. हे इथं जे दिसतंय प्रसादालय दिसतंय आपल्याला. आणि ह्याचा पण वेळापत्रक आहे मी ते सुद्धा तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही.
हे बघा, हे 10 आणि 11 नंबरचा जे आहे भक्त निवास. मित्रांनो थोडं केअरफुल्ली बघा आता काय जाते. जे आत्ता आपण बघितली होती हीच ती बस आहे जे भक्तांसाठी इथं आपल्याला अवेलेबल आहे. आज आपण ह्याचा लाभ उद्या घेऊया. आनंद विहारामध्ये आपण फिरत असताना बघा आता आपण आलेलं आहे प्रसादालयापाशी. याच्यामध्ये इथं टोटल लिहिलेलं आहे अल्पोपहार प्रसादालय, सकाळी चहा दूध कॉफी. आता हे कसं आहे काय नाही त्याचे टाईम. इकडे बघा देणगी काउंटर, म्हणजे आपल्याला इथून टोकन घ्यायचं आहे. आणि इकडं प्रसादालयामध्ये जाण्याचा मार्ग आहे. तर आपण अशी जर्नी अजून कंटिन्यू करूया. पुढे पण आहे थोडं. हे जे आहे आपण आता जे प्रसादालयाकडे जात होतो तिथं, तर आतमध्ये जाण्याच्या अगोदर आपल्याला बघा इथं नॉमेनक्लेचर काय केलेलं आहे, शूज वगैरे आपल्याला इथंच रिमूव्ह करायचे आहेत. किती छान असं फलक वगैरे अरेंजमेंट केलेले आहे, मी तुम्हाला दाखवतो. शूज ठेवण्यासाठी इथं रॅक आहेत. आणि जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी बसण्यासाठी बघा, म्हणजे बसून आपण शूज वगैरे काढू शकतो. आणि आपल्यासाठी स्पेशल असा कार्पेट पण टाकलेला आहे. आणि ते इंडिकेट पण करेल की आपण प्रसादालयाकडे बरोबर जातो का. तर आपली जर्नी असंच आता कंटिन्यू करूया आपण पुढे. सायंकाळचा वेळ आहे मित्रांनो आणि एवढं प्रसन्न वातावरण आहे. आणि आपल्याला आता प्रसादालयामध्ये प्रसाद पण घ्यायला जायचंय. मी आता मित्रांनो आपल्या इथं रूमवर आलेला आहे आणि आपले सर्व मंडळी आता तयार होत आहेत. मी आता तुम्हाला आपल्या आनंद विहारचा टूर दाखवला बाहेरचा. रात्र असल्यामुळे तेवढं दिसलं नसेल काही, पण परिसर एवढा सुंदर आहे. त्याला झालं तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये पण कव्हर करेल. आता आम्ही सर्वजण तयार होऊ आणि फटाफट प्रसादाचा लाभ घेण्यासाठी निघूया. बघू आज तिथं जेवण्यासाठी पण काय काय मेन्यू वगैरे दिलेला आपल्याला. फायनली आता तुम्ही सगळेजण बघू शकता, आम्ही सगळेजण आता जेवायला आलेले आहोत. जय गजानन. मम्मी पप्पा ते तिकडं रॅक मध्ये आता दाखवल्याप्रमाणे शूज वगैरे ठेवत आहे. आपण जाऊन आता इथले जेवणाचे पासेस वगैरे घेऊया. या रांगेमध्ये जाऊन आता आपण जेवणाचे तिकीट घेतलेले आहेत. 4 जणाचे 240 रुपये, 60 रुपये पर हेड आहे. आणि इकडं आता आपल्याला आतमध्ये जायचंय. आम्ही पुरी फॅमिली आता जाणार आहोत. चला मम्मी. हो, आता आपण हे टोकन काढले आणि इथं 7 वाजता चालू होते जेवण्यासाठी. इथून हे एंट्री आहे. आता इथं आईनं महाराजाचे दर्शन घेतले आणि इथं आपल्याला आता टोकन, जे आपण हे टोकन आणले, इथं टोकन देऊन आपल्याला जेवण घ्यायचंय. हे बघा किती छान असं मध्ये राईस प्लेट वगैरे त्यांनी पूर्ण तयार करून देत आहेत आपल्याला. आता आता सर्वजण आम्ही भोजनाचा स्वाद घेतो. इकडे पप्पा हे बघा, माऊ पण बसली. माऊ हे बुम बुम, इकडे बघ माऊ खाते. आणि आज सोमवार असल्यामुळे आई असंच आहे इकडे बसून. मी तुम्हाला आपल्या प्लेटमध्ये काय काय दाखवतो मित्रांनो. राईस आहे, डाळ आहे आणि इथं पातळ भाजी आहे, कढी आहे, हे पिठाचा शिरा आहे आणि थोडंसं सलाद दिलंय, लोणचं आहे आणि पोळी आहे. तर चला मित्रांनो आपण आपलं आता प्रसाद चालू करूया घेणं. तर आता आपलं इथं प्रसादालयामध्ये आम्ही सगळेजण बसलेलो. खूप छान जेवण आहे मित्रांनो. प्रसाद अप्रतिम आहे. तर चला मी जेवून घेतो आणि त्यानंतर आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मंडळी आत्ताच आपला महाराजांचा प्रसाद घेऊन झालेला आहे
आणि आपण आता इथं बघा मम्मी बघते पाठीमागे, आपण फीडबॅक पण लिहूया आता. मित्रांनो, आपले सगळे मंडळी जे होते ते आपल्या रूमवर गेलेत आणि आपण थोडं आता इथं जे अन्न आपण घेतलेलं आहे म्हणजे प्रसाद वगैरे महाराजांचा, तिथं अभिप्राय बुक आहे, आपण त्याच्यामध्ये आपली नोंदणी करूया. नोंदणी झाल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतरही आपण जे इथं स्टेसाठी थांबलेलं आहे आनंद विहारामध्ये, आज तर ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं सर्व, अजून काय काय घेण्यासारखं कव्हर करण्यासाठी आम्ही नक्की बघतो. तुम्ही असंच कंटिन्यू करा ब्लॉग. मित्रांनो, मी एक तुम्हाला सांगू शकतो, आता अभिप्राय देताना मला आपले काही सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि हे मुंबईवरनं महाराजांचं दर्शन घ्यायला आलेले आहेत. आणि ह्या मॅडम तर म्हणजे आपले पूर्ण 12 वर्षामध्ये म्हणजे जसंही होईल तसं त्यांना असं महिन्याच्या एकदा दरवर्षी असं कंटिन्यू वारी करतात त्यांना. तर यांना भेटून मला पण खूप छान वाटलं. तर जय गजानन, आपण नक्कीच भेटूया. महाराजाचा प्रसाद घेऊन झालेला आहे मित्रांनो आणि मी अभिप्राय बुकमध्ये नोंद पण केली आहे खूप छान अशी. आणि आपले सबस्क्रायबर पण भेटले, मुंबईचे होते ते ॲक्च्युली. भारी वाटलं त्यांना पण भेटून. त्यांनी जर ब्लॉग बघितले असेल तर नक्की कमेंट करा. जय गजानन. चला, अजून आपल्याला तिकडं बाहेर जायचं थोडं. आता रात्रीचे जवळपास 7:30 वाजता आहेत, पण तुम्ही बघू शकता माऊलीच्या परिसरामध्ये या टाइमला सुद्धा स्वच्छता आहे. आणि सांगण्यानवज म्हणजे बघा, माझ्या पायामध्ये चप्पल सुद्धा नाहीत आणि जे आपलं परिसर आहे तिथं मी असंच फिरतोय. तर विचार करू शकता तुम्ही या पूर्ण परिसरामध्ये किती स्वच्छता असेल. कुठे पण बघा मित्रांनो, कुठे पण जिकडं लक्ष देसाल तिकडं तुम्हाला आहे ना स्वच्छता दिसेल. हे बघा, या ठिकाणी पण एक सेवेकरू आहे आणि विदाऊट चप्पल सुद्धा. आत्ताच आपलं जेवण झालंय तर मी शतपावली करण्यासाठी निघालेलं आहे. हे आनंद विहारामधलं जे परिसर दाखवतोय मी, ॲम्बियन्स पूर्ण किती छान असा परिसर आहे बघू शकता मित्रांनो. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि बाजूला वारकरी संप्रदाय पण त्यांनी दाखवलेला आहे. आणि भक्ती निवासकडे जाण्याचा रोड. आणि इथं आपण सकाळी बुकिंग वगैरे केलेलं. परत दाखवतोय मी, कारण बघा तुम्ही खूप छान आहे. आणि जवळपास एक रात्रीचे आत्ता या टाइमला 8 वाजत आहेत. किती छान असं रम्य परिसर आहे, तुम्ही बघू शकता. फायनली आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी थोडं रेस्ट करण्यासाठी थांबलेलं आहे. आनंद विहारामध्येच आता मी जे तुम्हाला लॉन्ज दाखवतो ते लॉन्ज बघा किती सुंदर आहे आल्या यात्रेकरूंना बसण्यासाठी. कारण इथं आपल्याला जे प्रोसिजर आहे रूम भेटण्यापर्यंतची, त्याला थोडा वेळ लागतो. वेळ म्हणजे कसं, ऑफ सीझन मध्ये लगे भेटेल आपल्याला ती रूम. आणि जर नसेल तर ते बसण्यासाठी लॉन्ज किती छान बनवलं बघा. इकडं हे बघा, चार्जरची ते सर्व व्यवस्था दिसू शकते तुम्हाला आणि एवढं सुंदर आहे. मित्रांनो, अजून एक खास गोष्ट तुम्हाला सांगायची, जर तुम्ही इथं आनंद विहारला स्टेसाठी चेक इन करण्यासाठी येत असाल तर इथं थोडं एक फॉर्म वगैरे भरला जातो. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ID प्रूफ, मग त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट कसं करणार आहे, इथं डेबिट कार्ड ओनली आणि त्यानंतर कॅश असंच चालते. जर 6 मेंबर असतील तर 6 मेंबरसाठी रूम भेटेल आणि कपल असतील तर कपलसाठी पण, म्हणजे हजबंड वाईफसाठी पण रूम अवेलेबल आहेत. तर माझं म्हणणं आहे तुम्ही नक्की या इथं शेगावला आणि अवश्य येऊन इथं भेट द्या आणि बघा श्रीची किती छान असं नगरी आहे आणि आपल्याला स्टेसाठी पण किती सुंदर दिलेलं आहे. मी शतपावली पूर्ण करून आपल्या आनंद विहारच्या इथं रूमवर आलेलं आहे परत. तर भारी आहे एकदम परिसर आनंद विहारामध्ये. आणि इथून आपलं श्रीच्या दर्शनाला सकाळी आपल्याला लवकरच जायचंय. तर मी थोडा ब्लॉग वगैरे एडिट करायचं ते एडिट करल. आणि आपले हे जे एपिसोड आहेत शेगावचे खूप जल्दी तुम्हाला बघायला भेटतील. आपल्याला आज जे सबस्क्रायबर भेटले होते त्यांना पण मला भेटून एकदम बढिया वाटलं. त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगू इच्छितो की भारी वाटलं त्यांना भेटून. आणि तुम्हाला जर हे आनंद विहारमध्ये रूम वगैरे बुक करायची असेल तर हे ऑफलाईनच आहे, ऑनलाईन कुठेही नाहीये. तर आजचा हा सुंदर ब्लॉग मी इथेच एंड करतो. असंच प्रेम असू द्या. लवकरच नेक्स्ट एपिसोड मध्ये भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.